नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हे आहे ऑलिव्ह ऑइल। आज मी केसांना तेल लावून दिवसाची सुरुवात करत आहे। हे आहे मोहरीचं तेल। हे सगळं थोडं समप्रमाणात घेऊ शकता किंवा कमी जास्त पण करू शकता। हे तिळाचं तेल आहे आणि मी असं सगळं मिक्स करून थोडंसं कोमट करूनच केसांना लावते। हे कोकोनट ऑइल आहे। तर हे खूप छान केसांसाठी हे सगळं मिक्स करून लावलं तर खूपच बेस्ट आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि केसांची मसाज करून घ्यायची। मी असंच करते नेहमी, फक्त हिवाळ्यामध्ये मी जास्त करून मोहरीचं तेल वापरते। अंगाला पण लावते तेच आणि केसांना पण, तर खूप छान केस राहतात त्यांनी। मला तरी अनुभव, मी खूप वर्ष झाले मी हेच ऑइल असंच वापरते आणि हिवाळ्यामध्ये मोहरीचंच वापरते आणि बॉडीला पण मोहरीचंच तेल वापरते मी हिवाळ्यामध्ये। खूप छान स्किन राहते त्यांनी आणि जास्त ड्राय होत नाही। ऑइल लावायचं, बदामाचं तेल लावायचं किंवा मोहरीचं तेल लावायचं आणि वरतून बॉडी लोशन लावायचं। खूप छान राहते स्किन, खूप लॉंग टाईम चांगली राहते। तर अशी चांगली मसाज करून घ्यायची हे तेलाने। म्हणलं आता अगोदर फ्रेश होऊन आले आणि तेल लावून घेतलं केसांना, चांगली मसाज करून घेतली केसांची। आणि आठवड्यातून एकदा तरी केलंच पाहिजे आपल्या केसांसाठी, तरच आपले केस छान राहतात। माझे केस खरंच खूप चांगले आहेत, मला खूप चांगल्या सवयी आहेत असं, आणि मी केसांची खरंच खूप काळजी घेते। मला लांब केस आवडतात आणि हे असं मी स्पेशल केसांसाठी एक ऑइल बनवलं होतं माझ्या चॅनलवरती यूट्यूबला। त्याचा व्हिडिओ आहे पूर्ण, ते ऑइल कसं बनवायचं, कसं केसांना लावायचं ते सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आणि केसांना तेल लावून झाल्यानंतर मला हे सगळे कामं करायला 2 तास लागणारच होते। 2 तास केसांना तेल ठेवायचं आणि नंतर केस धुवून घ्यायचे आणि मला बाकीचे कामं करायला 2 तास लागणारच होते, म्हणून मी अगोदर केसांना तेल लावून घेतलं आणि नंतर मला बाकीचे कामं करावेत। मग आता बेडरूममधला आवरून घेतला, आता हॉलमध्ये आलेले आहे। बाकीचे उठले नव्हते, मी उठले होते आणि आम्ही दोघंच उठलो होतो, ते वॉकला गेले होते। मी आता हे घरातली कामं करत होते। आज संडे असल्यामुळे थोडं निवांत चालू होतं, नाहीतर एरवी स्विमिंगच्या क्लासला जाण्याच्या आधी, मी स्विमिंगच्या क्लासला 6:30ला जाते, त्याच्या अगोदरच हे सगळं करून जाते 5ला उठून। आज थोडं निवांत उठले होते, 6 वाजले होते मला उठायला आणि मग निवांतच कामं चालू होते संडे असल्यामुळं। हे सगळं मुलाचं पण हे पुस्तकं वगैरे आवरून घेतले। आता हे स्विमिंगच्या क्लासमुळं मला बरेच घरातले कामं करायला वेळ मिळत नाही। दिवसभर तर वेळ नसतोच, शिवणकाम असल्यामुळे, आणि सकाळी पण वेळ नसतो। स्विमिंगच्या क्लासला जाण्याच्या अगोदर साफसफाई वगैरे करून जाते, पण बऱ्याच गोष्टी होत नाहीत। मग आज संडे असल्यामुळं मी बऱ्याच कामं करायचे ठरवलं होतं। आता किचनमध्ये आले, किचन ओटा वगैरे क्लीन करते। आणि हे जे बिकोचा किचन टॉवेल जो आहे ना, तो इतका छान आहे ना, खरंच मी 2-3 महिन्यापासून यूज करते, तर खूप चांगला आहे। खूप छान क्लीन होतं त्याने, आणि जर आपण असं कपड्याने पुसलं ना तर ते व्यवस्थित निघत नाही ओट्यावरचं। ते व्यवस्थित पुसलं गेलं नाही तर त्याचं लेअर तयार होते ते ऑइलची ओट्यावरती, गॅसवरती, असं मी अनुभवलं आहे। आणि ह्या टॉवेलने सगळं पूर्ण व्यवस्थित क्लीन होतं, अजिबात तेल राहत नाही आणि एकच टॉवेल आपण 100 वेळेस यूज करू शकतो धुवून। तर खरंच खूप चांगलं आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। मला तरी खूप आवडलेला आहे हा टॉवेल, मी हाच यूज करते आणि खूप क्लीन होते आणि छान होतं, अजिबात तेलकट वगैरे राहत नाही। तर आता हे किचन ओट्याची पण हे क्लिनिंग झालेली आहे। आता ती तांब्याची जी पाण्याची टाकी आहे ती पण मला खूप दिवसापासून घासायचं होतं, पण मला वेळच मिळत नव्हता। सकाळी स्विमिंगला जायचं, घरी यायचं, घरातली कामं करायची, दुपारी शिवणकाम करायचं, हे याच्यात सगळा वेळ चाललेला, म्हणून मी म्हटलं आज करून घेते। आणि आता स्विमिंगचा क्लास पण थोडेच दिवस राहिलेला होता, म्हणजे ते संपल्यानंतर होऊन जाईल सगळं रुटीनमध्ये। आणि हे माझं रोजचं आहे, व्हिडिओसाठीच मी करत नाही आहे, हे व्हिडिओसाठीच मी कामं करत नाही आहे, माझी कामं रोजची आहेत। फक्त आज केस धुवायचे होते म्हणून मी ते ऑइल लावून घेतलेलं आहे। आणि हे भांडे पण मी ग्लास वगैरे चम्मच ते मी स्वतःच घासते का भांडेवलीला, तेच नाही। आणि काचेचे भांडे तर ते घासतच नाही, ते स्वतःच नाही म्हणते, कारण त्यांना खूप घाई असते, गडबड असते त्यांच्या मागे, म्हणून ते हातातून निसटण्याची भीती असते, म्हणून ते घासतच नाही। म्हणून मीच ते काचेचे ग्लास, कप हे मीच घासून घेतले। आणि ती तांब्याची टाकी पण म्हणलं घासून घ्यावी। आणि ते आमच्याकडे इथं भैया नावाची पावडर मिळते, त्याने हे मी घासत आहे, खूप छान निघते त्याने, बघा किती क्लीन निघलेलं आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरतून हे लिक्विड लावून घ्यायचं एकदा चांगलं, त्यांनी पण घासून घ्यायचं आणि पाण्याने, स्वच्छ पाण्याने, फिल्टरच्या पाण्याने एकदा धुवून घ्यायचं, तर खूप स्वच्छ निघते। आणि बरेच दिवस, उन्हाळ्यामध्ये तर बरेच दिवस चांगली राहतात तांब्याची, पितळेची भांडे।
हिवाळ्यात शक्यतो पावसाळ्यामध्ये जास्त लवकर खराब होतात, आभाळामुळे ते जास्त खराब होतात ते. आता हे मी फिल्टरच्या पाण्याने एकदा त्याला हिसळून घेते, म्हणजे ते स्वच्छ होईल चांगलं. हे बघा, आता हे चांगलं क्लीन झालं आणि किती स्वच्छ निघाले. आता त्याला एकदम कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं आणि आता ते भरून ठेवणार आहे. तर मुलीला म्हटलं तुझ्या पण केसांना तेल लावून देते. तेल तिच्यासाठी पण तसंच ते ऑइल मी बनवून घेतलं आणि तिला पण हे ऑइल आता लावत आहे. आता तिची अजून तरी स्कूल चालू नव्हती झाली, तिची दुपारची स्कूल असल्यामुळे तिला दिवसभर ती स्कूलमध्येच असते. आज सुट्टी होती. आता थोडे दिवस आठवडाभर होतं तिच्या स्कूल चालू होण्यासाठी, पण म्हणून तिला म्हटलं तुझ्या पण केसांना ऑइल लावून देते, मसाज करून देते चांगली, आणि तिला लावून दिलं. हे असं करणं खूप आवश्यक आहे. असं ऑइल लावून आणि नंतर आपण केसांना जर वाफ स्टीम वगैरे दिली ना तर अजून छान राहतात केस. मी ते पण कधीमध्ये करत असते. ते करताना मी नक्की त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेन कसं करायचं ते. आणि मेहंदी पण लावत असते महिन्यातून एकदा, ती पण कशी लावते, काय काय टाकते ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. मी त्याचा पण व्हिडिओ यूट्यूबवरती माझा आहे, ते मी नक्की जाऊन चेक करा. आणि त्याच्यानंतर झाडून घेतले सगळे रूम, आणि मला फरशी पण पुसायचं ठरवलं होतं. आणि फरशी पुसल्यानंतर टॉयलेट बाथरूम पण साफ करायचे होते. तर अशी होती माझी ही साधी सकाळ, व्यस्त आणि आनंदी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. तर मी आता फ्रेश होऊन आलेले, आंघोळ करून आलेले, छान वाटत आहे, सगळं क्लीन असेल तर खूप प्रसन्न वाटतं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.